कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. हा दिवस प्रभूचा आहे, उल्हास व आनंद करू. हा दिवस प्रभूचा आहे, उल्हास व आनंद करू. किती थोर तो दे, सर्वस्व आपणास दिले. किती थोर तो दे, सर्वस्व आपणास दिले. तारक तो, सामर्थ तो, येशू देव युगानुयुग आहे. तारक तो, सामर्थ तो, येशू देव युगानुयुग आहे. हालेलुया, हो 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 हो, होसाना. हालेलुया, हो 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 हो, होसाना. हालेलुया, 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 हालेलुया. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी पूनम क्षीरसागर आपले स्वागत करते. आजच्या मननाचा विषय दुःखाचे धडे. आजच्या मननाचा शास्त्रभाग रोमकारास पत्र याचा 8वा अध्याय 36 ते 39 वचन. आजचे विशेष वचन: ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण करावयास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल. 2 तिमोथेय 3 अध्याय 12 वचन. कोणत्याही ख्रिस्ती व्यक्तीचे जीवन दुःखविरहित असू शकत नाही. तो देवाच्या योजनेचा महत्त्वाचा भाग आहे. येशूने ज्या मानसिक आणि शारीरिक यातना सोसल्या तशा प्रकारच्या यातना इयोबाशिवाय कोणीही सहन केल्या नाहीत. इयोबाच्या जीवनावरून यातनांना तोंड कसे द्यावे हे शिकणे आपल्याला लाभदायक आहे. इयोबाने त्याच्या संकटाबरोबर इतर सर्व गोष्टीबद्दलही देवाची स्तुती केली. तो म्हणाला, मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि तसाच जेथून नग्न आलो तेथे परत जावयाचा आहे. परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले. धन्य परमेश्वराचे नाम. इयोब याचा 1 अध्याय 21 वचन. इयोब म्हणतो, माझ्या बाबतीत जे काही घडले ते म्हणजे देवाने माझ्यासाठी केलेली तरतूद होती. ते त्याच्या हातून घडले आहे. ही काही अतिशयोक्ती नाही. लक्षात घ्या की पुढील प्रत्येक वचनामध्ये पवित्र आत्मा इयोबाच्या प्रत्येक विधानाला मान्यता देतो व पुष्टीही देतो. आपणास अशी सूचना देण्यात आली आहे की आपण सर्व स्थितीमध्ये उपकार स्मरण केले पाहिजे आणि आपल्या विनंत्या आभार प्रदर्शनासह प्रभूला कळवल्या पाहिजेत. फिलिपेकरास पत्र याचा 6वा अध्याय 4 वचन. इयोब म्हणतो, परमेश्वरापासून फक्त चांगलेच घ्यावे काय? वाईट घेऊ नये काय? देव आपल्या जीवनामध्ये जे काही घडू देतो ते आपण स्वीकारले पाहिजे, कारण देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. रोमकारास पत्र याचा 8वा अध्याय 28 वचन. त्याच्या प्रीतीपासून आपणास कोणीही विभक्त करू शकत नाही. रोमकारास पत्र 8वा अध्याय 35 ते 39 वचन. आपल्या वेदना आणि पीडादायक परिस्थितीमध्ये इयोब आपल्या मित्रांना सांगतो, माझी समजूत घाला म्हणजे मी उगा राहीन. मी कोठे चुकलो हे मला समजावून सांगा. इयोब याचा 6वा अध्याय 24 व 25 वचन. जे त्याचे मित्र सांत्वन करू शकले नाहीत त्याच्यासमोर इयोबाचा मोकळेपणा आणि नम्रता यांच्या परिपक्वतेचे दर्शन घडून येते. काही वेळेस आपली अपूर्णता दुरुस्त करण्यासाठी देव आपल्या जीवनात संकटे आणतो. अशा वेळी आपण शांत राहावे. आपण कोठे कमी पडलो हे शोधावे. आपण सुधारण्याचा प्रयत्न करावा.
ज्या वेळेस इयोब मागे पाहतो त्यावेळेस त्याला दिसून येते की देवाने त्याच्या जीवनामध्ये सर्व काही चांगले केले आहे. त्याच्या यातनेमध्ये, त्याच्या निरुपयोगीपणामध्ये त्याला समजून घेतले. त्याच्या डोळ्यात अश्रू येतात. त्यावेळेस तो चिंतन करतो. देव माणसाची किती काळजी घेतो आणि आश्चर्याने विचारतो, मानव तो काय की तू त्याला थोर मानावे, आपले चित्त त्याचवर ठेवावे, रोज सकाळी त्याचा समाचार घ्यावा. इयोब 7 अध्याय 17 व 18 वचन. आपण हे देखील समजून घ्यावे की आपण किती तुच्छ आहोत आणि देव आकाशाहून महान नाही का? 1 करीत याचा 15 अध्याय 9 वचन. आपण प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्तुतीस पात्र, भयास योग्य आमच्या प्रभू, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव देते परमेश्वरा. होय माझ्या देव बाप्पा, आमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट ही तुझ्या देवी योजनेचा एक भाग आहे. हे समजवणारे, हे समजणारे अंतःकरण तू आम्हाला दे. आम्ही आमचा सर्व जीवन माझ्या परमेश्वरा तुझ्या हाती सोपवून देतो पप्पा. तू आमचा सहाय्यकर्ता हो, आमच्या मार्गामध्ये आमचा मार्गदर्शक हो परमेश्वरा. होय माझ्या प्रभू देव बाप्पा, तू आम्हाबरोबर आहे म्हणून मी तुझे उपकार स्तुती करते बाप्पा. ही प्रार्थना येशूच्या नावाने केली म्हणून तू ऐक पित्या. आमेन.